मागच्या व्हिडिओमध्ये आपण भैयाचे चिंदी कांड जाणून घेतल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भैयाला शाब्दिकरित्या भोंगळ करणार आहोत, कारण भैयाची एक लीक कॉल रेकॉर्डिंग कोणतरी मला पाठवली। माझ्यासोबत असं का करता तुम्ही? माझ्या तुम्ही असं का बरं प्रॉब्लेमॅटिक करता? याशिवाय मित्रांनो, चेंगाईमध्ये कोहला लोकांनी डोक्यावरती घेतलं होतं आणि गावतारकी लोक झाली होती, मात्र आता हेच गवत उपटायची वेळ झाली। व्हाय एम आय टॉकिंग लाईक दिस? या व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर तुमचे ज्ञानेंद्रिय ऍक्टिव्हेट होतील आणि तुम्हाला कळेलच। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन आहे। नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या काळजाच्या कोपऱ्यापासून कधीची स्वागत आहे। मित्रांनो भैया गायकवाड तटायचं नावच घेत नाहीये, याला अख्खा महाराष्ट्र समजवतोय, मात्र हे पिसाळलेला लेंडू काही ऐकत नाहीये। एवढ्याच्या अंडरटेकरला मित्रांनो थांबवायची वेळ झाली आहे, कारण एवढ्याच्या अंडरटेकरच्या दागिले डोक्यात हवा। मी असं का बरं बोलतोय हे तुम्हाला कळेल, तुम्ही ही कॉल रेकॉर्डिंग ऐका। तू व्हिडिओ काढायचा तुला? हां, मग एक काम करून दाखव माझं काही ते। काय बोल ना, तू डोकं लावू नको, तुझं काम होणार नाही। मी एजन्सी व्हिडिओ काढायला नाही ते काढणार। हे कॉल रेकॉर्डिंग मध्ये शिवीगाळ आणि बोलायची पद्धत ऐकूनच आपल्याला कळतं की सध्या भैया गायकवाडला पंख फुटलेत रेडबुल न पिता। तू हे व्हिडिओ आणि ते सगळे नाटक आहे तुझे। हां, पाठव सगळे बाबा मारून टाकल तुला। हा लोकांना मारून टाकायच्या धमक्या देतोय। या चिचुंदरीच्या बाजूला तुम्ही आज पण जर लवंगी फटाका पटकन फोडला तर धावत जाऊन साडा शू करेल। याच्या बाजूला जर कोणी बसलं तर त्याला धाड भरते। घरचे जर झोपले तर रात्री सीआयडी पाहत नाही, हा तोंडावर पांघरून घ्यायला का भरतो, मात्र हा फोनवरती लोकांना मारून टाकायच्या धमक्या देतोय। नगर तर पुढं किती किलोमीटर नगर माहिती तुझ्या डबल तेच बोलतोय ना, मला काही काम नाही का? मोकळा नंतर स्वतःच बोलतो की मी काय मोकळा आहे का? मित्रांनो, हा बिझी झालाय। भैया गायकवाड आता चिंदी मॅटर सॉल्व्ह करत नाही। तो म्हणे भारत पाकिस्तानचं युद्ध मीडिएट करतोय, तिकडे डोनाल्ड ट्रम्पला समजवतोय जो बायडनशी लढू नको, पुतीनला समजवतोय युक्रेनवर मुतू नको। एवढे मोठे मॅटर आता हात करतोय। मला असं वाटतं ही जी महाराष्ट्रामध्ये गडबाजी झाली आहे, हा एकच माणूस सॉल्व्ह करू शकतो। सगळ्या पक्ष प्रमुखांना माझी विनंती आहे, भैया गायकवाडला संपर्क साधा। मोकळा तू पाऊस पडेल ना, तुला बाईला झोपलं पाहिजे। काय मोकळा मी? काय बोला तू व्हिडिओ बंद कर। नंतर हा डायरेक्ट म्हणतो की तुझं मी मुस्काट फोडल्याशिवाय राहणार नाही। अगं बाई, आता तुझं मुस्काट फोडल्याशिवाय राहणार नाही। आणि मग नंतर ते रावल्या याचे कॉलचे डिटेल्स कार्ड वगैरे याची वेगळीच एक सिस्टम आहे, सीआयए मोसाद पेक्षा भयानक। लावूया नंबर कॉन्टॅक्ट लाव। मी तुम्हाला सांगतोय, रावल्या फिवला हा करतोय अर्धे मुशी पॅटर्न होता, हा निव्वळ बुरशी पॅटर्न आहे। हा लोकांना फोनवरती मारायच्या धमक्या देतो, मात्र याला चौकात लोक आता फटकवत आहेत। हा व्हिडिओ तुम्ही बघा। याच्यासोबत लोकांनी आता चौकामध्ये हे करायला सुरुवात केली। अशा हाणामारीचं मी समर्थन करतो का? अजिबात नाही, पण लोकांच्या डोक्यात गेलाय हो। मारता पण लोक म्हणतात येवल्याचं नाव घेऊ नको। व्हिडिओ काढशील का? एवढं व्हिडिओ नाही काढायचे, नाव नाही घ्यायचं। या सगळ्या मॅटर मध्ये कोणास ठाऊक का बरं कोणत्या तरी मीडिया हाऊसला असं वाटलं की आपण जाऊन भैया गायकवाडची मुलाखत घेतली पाहिजे। नमस्कार, तुझं झी 24 तास मध्ये स्वागत आहे। काय सांगशील नेमकं? तुझं रील एवढे व्हायरल होत आहे, कोण आहेस भैया गायकवाड? मीडियाला एकच माणूस समजू शकतो, गाइस प्लीज उसको बुलाओ। नमस्कार दोस्तों, देश की मीडिया बिकाऊ गोदी मीडिया है या नहीं ये तो मैं नहीं जानता, लेकिन महाराष्ट्र की मीडिया ये मतिमंद घोड़ी मीडिया जरूर है। फिलहाल राज्य में बहुत सी बड़ी समस्याएं हैं, लेकिन उसके ऊपर बात करने के बजाय इन्होंने एक मंदबुद्धि से बात करना ज्यादा जरूरी समझा। वैष्णवी हगवने केस के ऊपर जब सारे लोग आवाज उठा रहे हैं, इसी बीच इन्होंने एक मंदबुद्धि से जाके बात की। कोण आहेस भैया गायकवाड? कोण भैया गायकवाड? किंग मेकर उपाध्यक्ष। ऍक्च्युअली समाज सेवा करतोय की फक्त रील बनवण्यासाठी? भैया गायकवाड जैसे मंद लोगों को जनता तक पहुंचाने का काम मीडिया ने बखूबी निभाया है। संपूर्ण महाराष्ट्राच्या इंस्टाग्रामवर एकच रील दिसतोय, भैया गायकवाड किंग मेकर ग्रुप अध्यक्ष। लेकिन जब यही लोग न्याय की मांग करते हैं, तब इन्हीं लोगों के न्याय को ठुकराते हुए चेंगड़ा के न्याय को ज्यादा मीडिया कवरेज दिया जाता है। चंगाई बोले, चंगाई बोले। ऐसी हरकतों को हम गांजा पीने वाले लोगों की हरकतों से भी नहीं कंपेयर कर सकते, क्योंकि फिलहाल मीडिया की औकात वो गांजा खरीद पाए इतनी भी नहीं है। ये मीडिया भी बिल्कुल भैया गायकवाड़ की तरह ही है। ये कहते तो है कि हम आएंगे, मगर कभी नहीं आते, और जहां जरूरत हो वहां दिखाई भी नहीं देते। एक्ट्रेस की अधरंगी तस्वीरों को दिखाकर लोगों को पूछते हैं कि ये कौन सी एक्ट्रेस है। एक्ट्रेस के बैकशॉट्स लेने में ये ज्यादा रुचि रखते हैं, लेकिन किसी भी सत्य की, किसी भी सच की पूरी कहानी बताने में इनकी रुचि नहीं होती। ऐसी मीडिया को अगर कोई बिकाऊ कहेगा तो उससे ज्यादा मूर्ख वो होगा जो ऐसी मीडिया को खरीद रहा है। क्या ऐसी इंपॉर्टेंट बातों के ऊपर बात करना ये सिर्फ यूट्यूबर्स की ही जिम्मेदारी है या मेन स्ट्रीम मीडिया की भी? आजकल ऐसे हो रहा है कि मीडिया कॉमेडी कर रही है और क्रिएटर्स सीरियस बातें। इसके बारे में मैं ज्यादा बात नहीं करना चाहता, इसीलिए वापस जाते हैं सोहम भाऊ के वीडियो पर।
थँक्यू भाई, थँक्यू. मित्रांनो, भैया गायकवाडची तुम्ही रिसेंट रील जर बघितले तर तुम्हाला माझी तळतळ कळेल. भैया गायकवाड बोलतो म्हणलं तर किंग मेकर ग्रुप अध्यक्ष यावला. भैया गायकवाड आता स्वतःला भैया शेठ म्हणायला लागलाय. 300 रुपयाचा शर्ट, अशी वर केलेली पॅन्ट जी गुडघ्याची तर गोळा होते आणि 199चं रिचार्ज. आता एवढेच क्रायटेरिया आहेत एका माणसाला शेठ म्हणून घ्यायचे. आधी वर्षानुवर्ष मेहनत करायला लागायची, आता शेठ मेहनत करावी लागत नाही. आणि एवढं सगळं बोलल्यानंतर त्यांनी वेगळेच हातवारे केले ते असे. वास्तव पाहून हा अंडरटेकर पेटून गेलाय मित्रांनो. मात्र याला आता आहट दाखवा. वास्तव पाहून पेटलाय, आहट पाहून हा गेल. तुम्ही धमकी वगैरे देताय, कॉलेजला येऊन दाखवतो तुला असं करतो तसं करतो. तुम्हाला नेमकं तुमचं म्हणणं काय मला सांगा ना. असे भाईगिरीचे हातवारे करत नंतर कॉलवरती स्वतःच बोलतो, मी भैया गायकवाड बोलतोय, तुम्ही मला ओळखला असेल. मी भैया गायकवाड बोलतो, तुम्ही मला ओळखत असतील. हा एवढा चिन्नी मित्रांनो, अशी कोणती ओळख की जेव्हा स्वतःच सांगावं लागतं मी कोण आहे. मात्र हो, महाराष्ट्रात याला ओळखत नाही, आता याला चांगलाच ओळखतो. आजूबाजूला ही 4 पोरं घेऊन हा गँग बनवतोय. ही येवल्याच्या चिल्लर पार्टीवर लोकांनी आता काहीतरी केलं पाहिजे मित्रांनो. सोशल मीडियावरती अशा लोकांना काढून टाका, मी तुम्हाला सांगतो, नाहीतर पुन्हा एक वादळ येईल. ते कू का करून झाल्यानंतर अशी चिल्लर पार्टी हापचड्डी गँग येईल आणि सगळे भाई होतील. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण ते केलं, ते खोलला व्हिडिओ त्यांनी स्वतःच्या युट्यूब हँडल वरती टाकलंय आणि म्हणते ट्रोल करताय. अरे ट्रोल नाही करत मी. तुम्हाला ट्रोल आणि रोस्ट मधला फरक कळतो का? रोस्ट मध्ये तुमची आशा असतो, ट्रोल बिल केलं तुम्हाला फिट येईल ना यार. भैया आता इतकं मोठा झालं मित्रांनो की भैयाला ब्रँड डील यायला लागलेत. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये खूप उत्कृष्ट क्रिएटर्स आहेत, काही माझे जवळचे मित्र आहेत, त्यांचे लिटरली खायचे प्यायचे धुवायचे पण वांदे असतात कधी कधी वेळेस. मात्र भैयाला आता ब्रँड डील्स मिळत आहेत. ते आपल्याला बॅटरी घ्यायची आणि ते इन्व्हर्टर घ्यायचं होतं, पुढे घ्यावं. अहो ते ऐकून मी ते श्रीराम बॅटरी कॉलेजचं का. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हा 50 वेळेस कट घेतो आणि तिथे पण कॉलिंगच करतोय. इतक्या समस्या सोडवतोय. हे माझं लेकरू ब्रँड डील मध्ये पण समस्या यायच्या यार. लगेच 5 मिनिटात जातो तिथं, लगेच 5 मिनिटात जातो मी तिथं. ब्रँडच्या व्हिडिओ मध्ये पण हा म्हणतोय मी आलोच 5 मिनिटात. भैया गायकवाड जगातल्या पाठीवर सगळीकडे 5 मिनिटातच कसं काय पोहोचू शकतो? असंभव, असंभव. याला तुम्ही जोळबाची गोळी खाऊ घाला आणि याला संडासापासून 50 किलोमीटर लांब न्या, तरी पण हा संडासापर्यंत 5 मिनिटात पोहोचेल. लगेच 5 मिनिटात जातो मी तिथं. आणि तेही नाही जमलं तर भैयाची आजकाल वोट आहे. भैया फोन करून ढुंगणाखाली संडासही बोलू शकतो. एनिथिंग दॅट इज फास्टर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन टुडेज युनिव्हर्स इज भैया गायकवाड जस्टिस. मी तुम्हाला सांगतो, झेप्टो ब्लिंकिट पेक्षा बुंगाट स्पीड मध्ये एकटा भैया पळतो. मग भैयाला मला कधी कधी असं वाटतं की याला कोणतरी समजवायची गरज आहे. एका हॉस्पिटलवाल्याला त्यांनी फोन केला एका मशीनसाठी. तुम्ही बघा कोणती मशीन आहे. ते तुमच्या गावाला ते दवाखाना आहे, तर त्याला ते स्कॅनचे वगैरे ते मशीन कार्बन नाही, सिटी स्कॅन वगैरे. स्कॅन मशीन, सिटी स्कॅन मशीन असं बोलतोय तसं काय? ते घरली स्कॅनर आहे. अरे सिटी स्कॅन मशीन आहे कावळ्या. नाही नसेल देत तर मग पेशंटला भरपूर प्रॉब्लेम येतो आणि मी रात्री तुमचा दवाखाना वगैरे. पहिले तरी या रील मध्ये याच्या हातात 2 फोन कोणी दिले? एका फोन मध्ये अख्ख्या महाराष्ट्राला घोडे लावलेत, लोकांची झोप उडून टाकली यांनी. याच्या हातामध्ये अजून 2 फोन. म्हणजे आता ब्रह्मांडात सगळे समस्या सॉल्व्ह करेल. अँड्रोमेडा गॅलेक्सीला लांब ढकलून दिलेली लेकरू. हा बिनचुकीचा कावळा पुढे ह्या कॉल मध्ये लिटरली काही पण बोललाय. हा सिटी स्कॅन वाल्याच्या त्या हॉस्पिटल जिथे सिटी स्कॅनची गरज आहे त्यांना म्हणलाय तुम्ही मला सांगा, मी पाठवतो. त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे पाठवा, मला वाटतं मी सांगतो त्यांना. नसतो तर मग आम्हाला करावं लागेल काहीतरी प्रोसेस, पण मग आम्हाला त्या दवाखान्यासाठी करावं लागेल. कसं पाठवशील सिटी स्कॅन थैलीत? आणि नंतर म्हणतोय तुमच्या हातानं आम्ही आमच्या हाताने करतो. नसेल तर मग आम्ही पण येतो तिथं आणि करून देतो आमच्याच हाताने. मग काय नसेल होत तर याला सांगा कोणतरी. ते सिटी स्कॅनची किंमत 1 कोटीचं मशीन आहे हो. अख्ख्या भैया गायकवाड अख्ख्या ते किंग मेकर सांगा याला कोणतरी सांगाव. त्या सिटी स्कॅनची किंमत 1 कोटीपेक्षा जास्ती असते हो. अख्खा भैया गायकवाडला सलग जरी विकला तरी ते भेटणार नाही. अख्खा किंग मेकर ग्रुप भिकेल लागेल ते एक मशीन घेता. अरे तो असं का बोलतो? सिटी स्कॅनचं मशीन आहे रे ते. चालते काय अडचण नाही. एकच चांगला शर्ट याला भेटला इस्त्री करून. 8 झोड त्याच दिवशी जगातील सगळी समस्या सॉल्व्ह करताय. आता हे सिटी स्कॅनचा मॅटर सॉल्व्ह केल्यानंतर मध्येच एका विद्यार्थीचा प्रॉब्लेम परत एका शिक्षकाला फोन करून सॉल्व्ह करतोय. हा म्हणलं मी बोलले त्यांच्यावर 17 नंबरच्या भांगावर वागला सर, सांगावर मला लवकर. अरे कोणत्या 17-18 नंबरच्या फॉर्मचे मॅटर सॉल्व्ह करतोय भैया गायकवाडची चिंदी आयटम मित्रांनो. पुढे बघा या कॉल मध्ये लिटरली काही पण बरळतोय लेकरू. अरे त्यांनी डॉक्युमेंट बरोबर दिले नाही तरी पण त्या सरांना घोडे लावतोय. या पोरांनी जर डॉक्युमेंट दिले नाही तर सर काय स्वतः SSC बोर्ड आहेत का? तुम्हाला करायचं आहे ना तेवढं सांगा बघता, नाही तर माझ्या ऑफिसला आलेला इथे येवल्यामध्ये. नंतर हे जे वाक्य बोलला ना मित्रांनो, मी तुम्हाला शपथ सांगतो माझं हृदय कोमेजून गेलं. हा बोलला तो आलाय माझ्या ऑफिसला. माझं ऑफिस तेवढं सांगा आणि तुमचं काय असेल पेमेंट वगैरे मी देतो. तेव्हा नसेल देत तर
50 फोन करून भैया गायकवाडचं ऑफिस झाले मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो इथे लोकांच्या ढुंगाला तोंडाला फेस आले हो. ढुंगण कोणतं तोंड कोणतं हे कळत नाही, एवढे दिसताय तो. त्यांचे ऑफिस सोडा, त्यांची जरी भाड्याची गाडी होईना याचे 50 कॉल मध्ये. अरे कोणाच्या ऑफिस मध्ये बसलाय तू? महाराष्ट्रामध्ये आता कोणत्याही पक्षापेक्षा सगळ्यात जास्त संपर्क कार्यालय जर ऍक्च्युअल संपर्कात असेल तर मला भैया गायकवाडच वाटतंय. भैयाला माझा सल्ला आहे, तू स्वतःचा पक्ष टाक भावा, तू सरकार आणशील. याच्यानंतर भैया गायकवाडचे आयकॉनिक डायलॉग त्यांनी दिलेच आहे की त्याचं जे काय पेमेंट असेल ते मी देतो. तुमचं काय असेल पेमेंट वगैरे मी देतो, ते नसेल देत तर भैया गायकवाड जगात कोणाचंही पेमेंट करू शकतो हे मला कळून चुकलंय मित्रांनो. हा एवढा श्रीमंत आहे की अदानीच्या वर याचं नाव लागेल. हा सिटी स्कॅनचं मशीन घेऊ शकतो. हा लोकांच्या 17 नंबरच्या फॉर्मची फी भरू शकतो. हा एवढा भयानक आहे. आता 2 दिवसांना पाकिस्तानचं कर्ज पण चुकवणार आहे IMF बँकेतलं. आणि मग शेवटी ते भैया गायकवाडला आता कॉन्फिडन्स झाला. येऊ का मी तिथं, तुम्ही मला ओळखतच असाल. येऊ का तिथं, येऊ का सर तिथं सांगा बघ, तुम्ही मला ओळखत असतील. आमच्या नाशिकची पोरं सटकी आहेत. एखादा जर त्याला म्हणलं ये आणि हा जर तिथं गेला तर त्या उसाच्या मशीन मध्ये उसाच्या ऐवजी यालाच पिसतील. मी तुम्हाला सांगतो. येऊ का तिथं सांगा बघ, तुम्ही मला ओळखत असतील. असं बोलून एका दिवशी मार खाईल रे. अरे काय खाईल, खाल्ला ना यार. मित्रांनो हा चेंगळ्याचा एक वेगळा मॅटर चांगला आहे. चेंगळ्या बोलले कू 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 करून लोकांनी त्याला डोक्यावर घेतला ना. आता त्यांचा एकदम मोठा मॅटर झालाय तो म्हणजे आयडी विषय. आता मॅटर असं झालं की विजय भाऊ होता, विजय भाऊने चेंगळ्याचा आयडी बनवला. चेंगळ्याला स्वतःला काही कळत नव्हतं, गावाकडची पोरं जी ती मारझोड करत होती. विजय भाऊंना कळलं की चेंगळ्यामध्ये स्किल असू शकतं किंवा चेंगळ्याचे व्हिडिओ लोकांना पाहायला मजा येऊ शकते, म्हणून विजय भाऊने चेंगळ्याचं अकाउंट बनवलं आणि ह्या चेंगळ्याच्या अकाउंटवरून विजय भाऊ चेंगळ्याचे व्हिडिओ टाकायला लागले. पुढे असं काय झालं की चेंगळा जो त्याचं गाव सोडून पुण्याला विजय भाऊंकडे घरी राहायला गेला. मात्र तिथं काहीतरी लफडा झाला असं म्हणायला लागले लोक. मग विजय भाऊंचं पण असं म्हणत की चेंगळ्याला मी किती दिवस सहन करू, चेंगळ्या असं काबर बोलतोय. अशा सगळ्या घरगुती मॅटर मध्ये मेन खापर जे फुटलं गेलं ते चेंगळ्याच्या आयडीवरती फुटलं गेलं. चेंगळ्याची आयडी जी आहे ही विजय भाऊंनी काबीज करून टाकली, कारण त्यांनी तीच चालू केली होती. चेंगळ्याचं पार्सल पुन्हा एकदा पुण्यावर निघालं, त्याच्या गावावरती गेलं. जसं ते पार्सल गावावरती गेलं तसं चेंगळ्याचं असं म्हणणं की विजय भाऊ आणि त्यांची मिसेस चेंगळ्याला मारहाण करत होती. याच्यामध्ये थर्ड पार्टी रोल पण आता चेंगळ्याची आई प्ले करायला लागली. नवीन आयडी चेंगळ्याने बनवला. आता लोकांकडे न्यायाची मागणी करतोय. तो म्हणतोय मला तुम्ही न्याय द्या, मी कुठं जाऊ. चेंगळ्याची आई पण घडी घडी त्या चॅनलवरती ती पण सांगते माझ्या पोराची खूप मारहाण झाली, मला न्याय द्या, मी कुठं जाऊ. एवढा सगळा कॉम्प्लिकेटेड मॅटर झालाय चिंदी की क्रिमिनल जस्टिसचा पुढचा सीझन यांच्यावरच बोलवा, त्या हार्वी स्पेक्टरला बोलवा आणि या आयडीची मॅटर सॉल्व्ह करा. शिट्टीवर शिट्टी डबल शिट्टी चांगल्याला बघून पुरी मारतात. म्हणजे चांगला बोले हे काय दुनिया. मी आयडी बदललाय फक्त, त्या आयडी वरती तीच हगवनच्या आईला. पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, चांगला बोले. पहिले तर मी चेंगळ्याला पाहिलं का, मला ना खूप मोठ्या माणसाची आठवण येते बरं का. पाऊस आला मोठा, चांगला बोले. पाऊस आला मोठा, चेंगळ्या बोले कुहू. हे कोणतं लॉजिक आहे फेमस होण्याचं? गरीबाचा पोरगा म्हणून काही खराब हो जाएगा. मी ना मित्रांनो आजकाल रिचार्ज यासाठी करतो. मी तुम्हाला सांगतो, मी मेहनत यासाठी घेतो की माझ्या मोबाईलला रिचार्ज टाकू शकेल आणि झोपायच्या अगोदर 3 गरीबाची पोरं टॅलेंटेड असो या नसो, मेहनती असो या नसो, काय असो या नसो, केवळ गरीब आहेत म्हणून त्यांना सपोर्ट केल्याशिवाय मी झोपत नाही. गाइस मी तुम्हाला सांगतो. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. हा एवढा सिरियस मॅटर चालू मी तुम्हाला सांगतो की त्याच्या नवीन आयडी वरती चेंगळ्या आणि चेंगळ्याची जी मम्मी आहे यांनी एक व्हिडिओ टाकला मित्रांनो, ज्यामध्ये ते पूर्ण मॅटर एक्सप्लेन करताय. नमस्कार भावांनो, मी चेंगळ्याची मम्मी बोलते. आणि आता सत्य काय आहे ते समजा मी तुम्हाला सांगते. चंगळ्या पण त्याच्या तोंडाने तो सांगेल. एवढा सिरियस मॅटर चालू आहे. काकू बोलतायत चेंगळ्याचं वेगळंच काहीतरी चाललंय. चेंगळ्याला लावल्यावर हान मार केला, पुण्याला लावला, त्यांनी लावला. लावल्याच्या नंतर त्यांनी मला नाही का मला म्हणलं माझ्याकडे लाव. हा मध्येच हसत काय येतोय. इथे त्याला मारझोड झाल्याचं चाललंय एक्सप्लेनेशन द्यायचं आणि चेंगळ्या बिचारा हसत त्या फ्रेम मध्ये येतोय. आणि मग जेव्हा त्याला सांगावं लागलं की काकू म्हणतात की तू सांग तुझ्यासोबत काय अन्याय झालाय, तो लाजतो का बरं? तर माझं एकच सांग नाही आता चंगळ्या संग बोला. चंगळ्या सांग तू खरं काय आहे ती समजा. मी तुम्हाला एक जेन्युइन मॅटर सांगतो काय गाइस. अपार्ट फ्रॉम दिस कॉमेडी व्हिडिओज मी तुम्हाला सांगतो चेंगळ्या जो आहे ना हा मला इंडिव्हिज्युअली भोळा वाटायला लागलाय आणि आजूबाजूची सगळी लोक जी आहेत ही त्याच्या फेमला घेऊन कॅपिटलाइज करायचा प्रयत्न करताय असं मला वाटायला लागले. जे आधी सूरज चव्हाण सोबतच झालंय. तो व्यक्ती जो आहे ना त्या व्यक्तीमध्ये असं काही शॉट नसतो, पण ती आजूबाजूची लोक असतात ना मी तुम्हाला सांगतो ही एकदम खवची असतात. फेम अँड मनी इट डझंट चेंज यू ॲज मच ॲज इट चेंजेस द पीपल अराउंड यू. असला तो सगळा मॅटर झालेला आहे. या सगळ्या मॅटर मध्ये शेवटी वकील साहेबांना मध्ये यावं लागलं. वकील साहेब पण जाम फेमस आहे मी तुम्हाला सांगतो. इतक्या मोठ्या मोठ्या समस्यांचं समाधान त्यांनी ऑलरेडी इंस्टाग्रामवर देऊन टाकलंय की आता ही केस पण एकदम सेलिब्रिटी वकिलांनी घेतली आहे. चेंगळ्या बोले कुहूला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. आम्ही त्यांना 7 दिवसाचा जो आहे कायदेशीर अल्टिमेटम दिलेला आहे. जर 7 दिवसात आम्हाला याचं कायदेशीर उत्तर नाही भेटलं तर आम्ही याच्या विरोधात डेफेमेशनची केस म्हणजे त्यानुसार या चेंगळा बोले कुहू व त्याच्या आईच्या विरोधात आम्ही प्रकरण फाईल करणार. मित्रांनो हा मॅटर खूप लंबा जाईल मी तुम्हाला सांगतो. देशामधल्या बाकीच्या समस्या जाऊ द्या, मात्र तुमचं सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे
की चेंगळ्या बोले कू हे नेमकं कोणाचं होतं, चेंगळ्याचं हँडल हे कोणाचं होतं, तुम्ही भुकमारी न मरा, तुमच्या घरावर वीज का पडिना, भेंडी तुमच्या घरात वीज अशी का येईना पण डायरेक्ट छताना का येईना, झाडं का कोसळना, रस्ते का उपटेना, दर पावसामध्ये मुंबई का तुंबेना, तिच्या आईला तुम्हाला जस्टिस मिळाला पाहिजे गाईज. चेंगळ्या बोले कू हे कोणाचं होतं याचे सपोर्ट करा, साईड घ्या कोणाची तरी भेंडी. एनिवेज गाईज, हा या टॉपिक वरचा शेवटचा व्हिडिओ होता. पुढचा टॉपिक मी कशावरती करू हे जरा तुम्ही मला सजेस्ट करा. मी पण जरा 3-4 दिवस चिल मारून येतो. हे चेंगळ्या बोले कू आणि हे सगळे मॅटर ते भैया गायकवाडची भीती आहे मला अंडरग्राऊंड व्हावं लागणार आहे गाईज. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय.